श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. 1972च्या मकर संक्रांतीच्या पर्वकाळावर हेलसच्या रंगराव हेलसकरांनी त्यांच्या घरी हेलसला श्री तुकाराम गुरु धर्माधिकारी यांचा श्रीमद भागवत सप्ताह आयोजित केला होता. श्री महाराजांना त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी संक्रांतीच्या 4 दिवस आधीच रंगराव साखरखेर्ड्याला आले. त्यांचा विशेष आग्रह पाहून श्री महाराजांनी तिथे येण्याचे कबूल केले. त्याचवेळी संक्रांतीची भोगी म्हणून ते 2 दिवस आधीच जिजीमाईला आपल्यासोबत हेलसला घेऊन गेले. त्यांच्या निमंत्रणाप्रमाणे संक्रांतीच्या आदल्या दिवशी श्री महाराज जीप गाडीने हेलसला जाण्यास निघाले. गाडी चालविण्यास विनायकराव होते. लोणार तळणीमार्गे महाराज हेलसला जाणार हे समजल्यामुळे तळणीचे असंख्य भक्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी तळणीला जमा झाले. श्री महाराजांचं दर्शन घेऊन त्यांनी श्री महाराजांना तेथे थोडा वेळ थांबण्याची विनंती केली. तेव्हा परत येताना थांबू असे सांगून महाराज म्हणाले, पूर्णेपर्यंत 5-7 जण आमच्यासोबत या. त्याप्रमाणे त्यातील काही भक्त महाराजांसोबत पूर्णेपर्यंत आले. सायंकाळ होण्यापूर्वीच गाडी पूर्णेच्या काठावर आली. तेव्हा संध्या करण्यासाठी म्हणून श्री महाराजांनी तिथेच गाडी थांबवली. तोपर्यंत सोबत आलेली मंडळी पूर्णा नदी ओलांडून पाऊल वाटेने पलीकडचा घाट चढून गेली. पूर्णा नदीचे पात्र अतिशय खोल असून दोन्ही बाजूला उंच काठ आहेत. गाडी जाण्यासाठी चाकोरीचाच एक मार्ग होता. श्री महाराजांची संध्या होताच ते गाडीत बसले व गाडी निघाली. गाडी चाकोरीच्या मार्गाने काठाचा चढाव चढू लागली. चाकोरीच्या दोन्ही बाजूला उंच डगर होत्या. तेथून गाडी काढत असताना रस्त्यात फार मोठे झाड पडलेले विनायकरावांना दिसले, म्हणून त्यांनी ताबडतोब गाडी थांबविली व श्री महाराजांना सांगून झाड पाहून व रस्त्याचे निरीक्षण करून परत आले व महाराजांना म्हणाले, महाराज, खूप मोठं झाड पूर्ण रस्त्यावरच आडवं पडलेलं आहे आणि गाडी काढण्यासाठी कुठूनही रस्ता नाही. झाड फार मोठं असल्यामुळे ते हलविणेही शक्य नाही. तेव्हा श्री महाराज गाडीखाली उतरले आणि म्हणाले, बाळ, तू गाडी चालव, गाडी निघेल, तू काळजी करू नकोस. तेव्हा श्री महाराजांचं हे वाक्य ऐकून आणि त्यांची आज्ञा प्रमाण मानून काहीही विचार न करता ते गाडी चालविण्यासाठी म्हणून चालकाच्या जागेवर येऊन बसले. त्यांचं मागच्या बाजूला लक्ष गेलं तर श्री महाराज गाडीला हात लावून मागे उभे असलेले दिसले. तेव्हा श्री महाराजांना थोडं बाजूला उभे राहा हे सांगण्यासाठी ते खाली उतरले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, मी गाडी चालू कर म्हणतो ना. तेव्हा ते श्री महाराजांना हात जोडून म्हणाले, महाराज, गाडी थोडी मागे येईल हे आपल्याला सांगण्यासाठी मी खाली उतरलो आहे. नंतर श्री महाराज थोड्या अंतरावर डगरीला टेकून उभे झाले व त्यांना म्हणाले, गाडीचे दिवे लाव. नंतर त्यांनी गाडी चालू केली. गाडी चालू होताच महाराजांनी मोठ्याने गर्जना केली, महारुद्र हनुमान की जय. एवढेच विनायकरावच्या कानावर आले आणि गाडी चालू होताच रस्त्यावरचा फुफोटा इतक्या प्रचंड प्रमाणात उडाला की कुणाला काहीच दिसत नव्हतं. विनायकरावलाही समोरचं काहीच दिसेनासं झालं आणि काय आश्चर्य, काही क्षणातच महाराजांची गाडी झाडाच्या पलीकडे येऊन थांबली. झाड ओलांडून गाडी कशी आली हे चालकालाही काहीच कळेना व तोही ते पाहून अचंबित झाला. तेवढ्यात नदीचा घाट पाऊल वाटेने चढून गेलेले तळणीचे भक्तगण मोठ्याने आरडाओरड करीत, गाडी कशी चालवता, हवेतून उडवता का गाडी, आत महाराज बसलेले आहेत हेही कळत नाही का तुम्हाला, हवेतून उडवायला विमान आहे की काय हे, असे म्हणत धावतच गाडीजवळ आले. नंतर विनायकरावनी गाडीखाली उतरून सर्व घटना क्रमवार सांगितल्यावर ते धावतच महाराजांजवळ गेले आणि श्री महाराजांचे दोन्ही हात धरून त्यांना वरती घेऊन आले. त्यावेळी श्री महाराजांची एक खडावा त्या फुफाट्यात फसली होती. तीही त्यांनी शोधून काढली. नंतर फुफोट्यात गाडी गेल्याची खूण कुठे दिसते का म्हणून गाडीच्या चाकाचे ठसे शोधू लागले, परंतु गाडी गेल्याची खूण कुठेच दिसत नव्हती. गाडीने हनुमंताप्रमाणेच उड्डाण केले होते आणि श्री महाराजांचा आवेश देखील श्री हनुमंताप्रमाणेच होता.
श्री महाराजांची ही लीला बघून सर्वांनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, आपण सर्व होता म्हणून गाडी सुखरूपपणे निघाली. नंतर श्री महाराज सर्वांना उद्देशून म्हणाले, आपण सर्व हेलसला जाईपर्यंत आणि तुम्हीही तळणीला पोहोचेपर्यंत रामरायाचेच स्मरण करा. श्री महाराज रात्री हेलसला पोहोचले. सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. श्री महाराज आल्याने सर्वच मंडळींना अत्यंत आनंद झाला. रंगरावाकडील या कार्यक्रमासाठी जिंतूरहून नारायणराव कोठेकर, बाबूराव बामणेकर आदी मंडळी आली होती. या मंडळींनी प्रवास कसा झाला म्हणून श्री महाराजांना विचारल्यावर श्री महाराज म्हणाले, आमच्या गाडी चालकाच्या हृदयात आज रामच प्रगट झाले होते म्हणून आम्ही सुखरूप येऊन पोहोचलो. महाराज कुठल्याही चांगल्या गोष्टीचं कर्तृत्व किंवा श्रेय स्वतःकडे कधीच घेत नसत. भक्तांनाच सर्व श्रेय देत, परंतु कुठे उणीव जाणवल्यास ती मात्र माझ्यामुळे असा कमीपणा ते घेत असत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी जिजीमाईला न्हाऊ घालायचं होतं. तेव्हा न्हाऊ घालण्यापूर्वी जिजीमाईंनी आपलं मंगळसूत्र काढून ते विजूताई बामणेकरांकडे दिलं व म्हणाल्या, माझं न्हाणं होईपर्यंत तू हे मंगळसूत्र गळ्यात घालून घे. तेव्हा विजूताई जिजीमाईला म्हणाल्या, मायबाई, मी मंगळसूत्र घालत नाही. लग्नाच्या आधी मंगळसूत्र घातलं तर नवरा म्हातारा मिळतो म्हणे. तेव्हा जिजीमाई तिला म्हणाल्या, अगं तसं काही होत नसतं, घाल हे मंगळसूत्र. आणि त्यांनी तिला बळेचं मंगळसूत्र घालायला लावलं. नंतर न्हाणे झाल्यावर, डोकं वगैरे पुसून झाल्यावर जिजीमाईने तिला दिलेलं मंगळसूत्र परत आपल्या गळ्यात घालून घेतलं. संक्रांतीच्या दिवशीही न्हाण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी राम बैठकीत मांडलेले होते व श्री महाराज रामरायाजवळ जप करीत बसले होते. न्हाऊन आल्यावर जिजीमाईंनी रामरायाला नमस्कार केला आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व स्त्रियांना उखाणे घेऊन नाव घ्यायला सांगितले. सर्वांची नावे घेऊन झाल्यावर जिजीमाईंनी सुद्धा सोन्याचा चौरंग, त्यावर मोत्याचे आसन, प्रल्हाद महाराज बसले पूजेला तर राम झाले प्रसन्न, असा उखाणा घेऊन महाराजांचे नाव घेतले. त्यावेळी विजूताईसाठी लग्नाची स्थळे पाहणे सुरू होते. पुढे श्री महाराज व जिजीमाईच्या कृपेने तिला चांगला व महाराजांचा उपासक असणारा पती मिळाला. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी गुरुद्वारात केलेली सायं संध्या आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.